मित्रांनो, आपण हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्सच्या थकबाकीबाबत जाणून घेणार आहोत. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत थकबाकीदार असतातच. फार अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या संस्थेत एकही थकबाकीदार नसतो. महाराष्ट्र सहकार खात्याने थकबाकी वसुलीचा दावा दाखल झाल्यावर शक्यतो संस्थेच्या बाजूनेच निकाल देण्यात यावा, असे शासकीय निर्णय जारी केलेले आहेत. त्यामुळे संस्थेची थकबाकी वसुली होतेच होते. थकबाकी होण्याची अनेक कारणे असतात. उदाहरणार्थ, 1. संस्थेने सभासद करून घेतले नाही म्हणून मेंटेनन्स पेड केले नाही. 2. संस्थेने ज्या कारणासाठी रक्कम जमा करण्याचे ठरविले त्या कारणासाठी अद्यापही खर्च केलेला नाही म्हणून मेंटेनन्स पेड केले नाही. 3. संस्थेने फ्लॅटमधील लिकेज रिपेअरिंगचे काम करून दिले नाही म्हणून मेंटेनन्स पेड केले नाही. 4. संस्थेने शेअर सर्टिफिकेट दिले नाही म्हणून मेंटेनन्स पेड केले नाही. मात्र वरील कारणेही थकबाकी वसुलीच्या वेळी विचारात घेतली जात नाहीत व या कारणास्तव जर थकबाकीदाराने थकबाकी केलेली असेल तर उपनिबंधक थकबाकीदारांच्या विरोधात व संस्थेच्या बाजूने थकबाकी वसुलीचा दाखला जारी करतात. मात्र 1. जर संस्थेने ठराव न करता मेंटेनन्सची रक्कम आकारली असेल. 2. व्याजावर व्याजाची आकारणी म्हणजे चक्रवाढ व्याजाने आकारणी केलेली असेल तर अशी थकबाकी वसूल होणे कठीण असते व उपनिबंधक संस्थेच्या विरोधात आदेश देतात व वसुली दावा फेटाळतात आणि संस्थेला त्रुटींची पूर्तता करून सुधारित वसुली दावा दाखल करण्याचे आदेश देतात. संस्थेने मासिक वर्गणीची आकारणी आकारताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. 1. संस्थेने सभासदांना आकारण्यात येणारी मेंटेनन्सची रक्कम पोटनियमानुसारच आकारणे आवश्यक असते. त्यामुळे पोटनियम बाह्य मेंटेनन्सची आकारणी संस्थेने कधीही करू नये. 2. संस्थेने मेंटेनन्स पोटी वसूल होणाऱ्या प्रत्येक रक्कमेचा रीतसर ठराव करणे आवश्यक आहे आणि जर असा ठराव केलेला नसेल तर थकबाकी वसूल होणे कठीण असते किंवा संस्थेचा दावा फेटाळण्यात येतो. 3. संस्थेने सेवा शुल्क, सिंकिंग फंड, दुरुस्ती व देखभाल निधी, मालमत्ता कर, पाणी कर, वीज बिल, लिफ्ट मेंटेनन्स शुल्क, चारचाकी पार्किंग शुल्क, दुचाकी पार्किंग शुल्क, नॉन ऑक्युपन्सी शुल्क, इमारतीचा विमा शुल्क, लीज रेंट शुल्क, बँक चार्जेस, नोटीस व वसुली दावा शुल्क, थकबाकीवरील व्याज इत्यादी सर्व शुल्क व चार्जेसचे पद्धतशीर ठराव कायदा, नियम व पोटनियमातील तरतुदीनुसार करून ठेवणे आवश्यक असते व अशा पारित केलेल्या ठरावानुसारच संस्थेला मेंटेनन्सची थकबाकी वसूल करता येते, अन्यथा थकबाकी वसूल होत नाही. 4. संस्थेला फ्लॅट ट्रान्सफर चार्जेस, ट्रान्सफर प्रीमियम याचे देखील कायद्यानुसार ठराव पारित करून ठेवणे आवश्यक असते. 5. मोठ्या खर्चाची रक्कम उभारण्यासाठी देखील संस्थेला ठराव पारित करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, इमारतीची मोठी दुरुस्ती, इमारतीची पेंटिंग इत्यादी खर्च करण्यासाठी त्याचे अंदाजित कोटेशन घेणे आवश्यक असते व खर्चाची अंदाजित रक्कम उभारण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावून त्यात ठराव पारित करणे आवश्यक असते. थकबाकी झाल्यावर संस्थेने काय करणे आवश्यक असते ते जाणून घेऊया. 1. संस्थेने थकबाकीदारांची नावे सर्वप्रथम सर्वसाधारण सभेत वाचन करणे आवश्यक असते. 2. अशा थकबाकीदारांना त्यांची थकबाकी रक्कमेची माहिती देणे आवश्यक असते व त्यांना थकबाकी भरण्यासाठी योग्य मुदत देणे आवश्यक असते. 3. थकबाकीदार थकीत रक्कम भरणार नाहीत याची खात्री झाल्यावर संस्थेच्या कार्यकारी मंडळाने विशेष सभा बोलावून त्या सभेत थकबाकीदारांवर 154(b)(29) या कलमाखाली कारवाई करण्याचा ठराव पारित करणे आवश्यक असते व असा ठराव पारित करताना संस्थेचा होणारी नोटीस खर्चाची रक्कम, वकिलाच्या नोटीस खर्चाची रक्कम, दावा दाखल करण्यासाठीचा खर्च, मुद्रांक शुल्क व वसुली दावा चलन शुल्क, वकिलाची फी,
संस्थेचा प्रिंटिंग व स्टेशनरी खर्च इत्यादी खर्च होणाऱ्या रक्कमेचे ठराव पारित करणे आवश्यक असते व अशा ठरावाची माहिती थकबाकीदाराला थकबाकीच्या नोटिशीत करणे आवश्यक असते. 4. संस्थेने थकबाकीदाराला पुरेशी संधी देऊनही तसेच नोटिसा पाठवूनही थकबाकीदार थकीत रक्कम भरत नसेल तर शेवटी संस्थेला वसुली दावा उपनिबंधक कार्यालयात दाखल करणे गरजेचे आहे. 5. उपनिबंधक कार्यालयात दावा दाखल करताना त्या दाव्यासोबत थकबाकीचा झिरो बॅलन्सचा तक्ता जोडणे आवश्यक असते. तक्त्यामध्ये नमूद व आकारणी केलेल्या रक्कमा कोणत्या सभेच्या ठरावाने मंजूर झाल्या ते ठराव जोडावे लागतात. पदाधिकाऱ्यांना वसुलीचा अधिकार दिल्याबाबत ठराव जोडावा लागतो. वकिलाच्या नेमणुकीचा ठराव व वकालतनामा जोडावा लागतो. अशा प्रकारे वसुलीचा दावा दाखल झाल्यानंतर रीतसर सुनावण्या माननीय उपनिबंधक यांच्यासमोर होतात व दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर माननीय उपनिबंधक वसुलीचा आदेश जारी करतात. असा वसुलीचा आदेश जारी झाल्यापासून पुढील 60 दिवसात त्या आदेशाविरोधात पुनरीक्षण अर्ज दाखल करता येतो. असा पुनरीक्षण अर्ज थकबाकीदाराला दाखल करता येतो, मात्र थकबाकीदाराला वसुली दाव्याच्या 50% अनामत रक्कम संस्थेकडे जमा करावी लागते व अशा अनामतीची पावती दाव्यासोबत जोडावी लागते आणि तरच पुनरीक्षण अर्ज विचारात घेतला जातो. पुनरीक्षण अर्ज माननीय विभागीय सहनिबंधकांकडे दाखल करता येतो. संस्थेने जर चुकीची आकारणी करून मेंटेनन्स रक्कमेची वसुली केलेली असेल तर अशा चुकीच्या रक्कमेची भरपाई मिळण्यासाठी थकबाकीदाराला माननीय सहकार न्यायालयात कायदा कलम 91 खाली दावा दाखल करता येतो. सहकारी गृहनिर्माण संस्थेची मासिक वर्गणी कशी आकारावी, त्याचे ठराव कसे पारित करावेत, थकबाकीदारांना नोटीस कशी पाठवावी, वसुली दावे कसे दाखल करावेत इत्यादी व याविषयीच्या सर्व माहितीकरिता व सल्ल्याकरिता तुम्ही 9136050062 वर संपर्क करून माहिती घेऊ शकता. आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य नक्कीच करू. तुम्ही आमचा गृहनिर्माण संस्था थकबाकी वसुलीचा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक ऐकलात व पाहिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.